अजून एक शून्य आणि एकाचा पुसून टाकला काय राहिलं त्यांचं काय दोष शाळेतल्या भातानं पोरं बधीर झाले बधीर तो भात बंदर करून त्यांना खरी बियर सुरू करायला पाहिजे पोराला अर्धीन गुरुजीला आखी तेव्हा शाळा सोयीच्या चालतील ह्या फार वाटोळं झालेल्या शाळेने बोललं म्हणजे लोकांना राग येतो एक वाक्य माझं मरेपर्यंत ध्यानात ठेवा मला तळतळायला नका मी वाईट बोलणार पण महत्वाचं बोलणार वाईट बोलणार पण फायद्याचं बोलणार बिंबीच्या देठापासून बोलणार कळकळीनं बोलणार आणि आपल्यातला म्हणून बोलणार ते हितातच असणार हे पुढारी फाडारी नीट ऐका सगळे हे नगर शेवक विवक शाळे पोरांचे बाप बी पण नीट ऐका तुम्हाला एक VIMP मुद्दा सांगतो म्हणजे अति महत्वाचा हा तुम्ही त्याच्याकडे कधी पाहिलं नाही सगळ्या शिकलेल्या आया जरा नीट ऐका हे DED आणि BED काला झक मारा झालं तुम्ही घरात तुम्हालाही कळलं आणि हे पुढारी फडारी नगर शेवक बिवक पोलीस पाटलं बिटलं नीट ऐका हा सरपंच बिरपंच मग हम नीट ऐका सगळे उगाच लोकांची मतं घ्यायचे नाग आणि आपल्या इष्टिटी उजरीत बसायच्या हे डोक्याला खुराक करू नका तुम्हाला एक मुद्दा सांगतो त्या मुद्द्याचा विचारच करायला लागेल तुम्हाला तो मी सांगतो तुम्हाला तू कितीला आहे 7वीला तो लाल शर्टवाला कितीला आहे 9वीला घड्याळाला काठी किती किती हा काय म्हणलं ते किती घड्याळाला काठी किती हा तू किती वेळा लाल शर्टवाला हा तूच किती वेळा आहे 11वी आर्ट हा सायन्सला आहे सायन्सला आहे सध्या चेहरा सांगू ना तू हुशारच आहे त्याला विचारण्यात काय मजा नाही ती लगेच लक्षात येतं तिथं काय तू किती वेळा हा डवळा शर्टवाला हे बरे हा 11वी आर्ट सायन्स हा तू रे हा लाल शर्टवाला तूच किती वेळा आहे 9वीला शेजारी झक मारत नाही कोणी बादली भर पाणी काढाय 60 फूट दोरखंड लागत तर अर्ध्या बादलीला किती रे 30 तू कितीला रे एब्रे तू नाही तुझ्या मागचा हा तू खाली बस कितीला आहे तू 9वी हा जनगण मन कोण लिहिलं रे आणि राष्ट्रगीत आता राष्ट्रगीतात आणि जनगणात फरक आहे का वाटलं झालं वाटलं या वर्षाचा गाजलेला वाकडी तिकडी मोटरसायकल चालवायचा सिनेमा कोणता रे धूम करेक्ट कोणता धूम या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे कोंबडी पळाली करेक्ट आणि या वर्षाचं गाजलेलं हिंदी गाणं कोणतं करेक्ट ज्याला ते नाही सांगायची गरज लागवडच खास आणि 5-7 वर्षापूर्वी एक नटी पडली जिन्यावरून दिव्या भारती वा वा काय टॅलेंट शे आपल्याला असं वाटतं आपली बुद्धी फेल आता यांच्यासाठी एक मुद्दा आहे का मुद्दा विनोदाचा नाही तो गांभीर्याचा फक्त शिकलेल्या लोकांनी त्याचा विचार करायचा आहे सगळ्या नोकरीवाल्याला एक मुद्दा सांगतो आता सणासुदीचे दिवस आहे मला तळतळायला लावू नका मी तुमच्यातला तुम्ही माझ्या आईबापासारखे मला तळतळायला लावू नका सगळ्या नोकरीवाल्याला एक मुद्दा सांगतो तुम्ही एक अर्धा तास घरी दररोज देत जा 10 मिनिटं मुलांना घेऊन बसा त्यांच्याशी थोड्या गप्पा आणा आणि 10 मिनिटं बायकोशी गोड बोला काय बायकोशी बोलतो गडी कापून टाकेल फाडून टाकेल तुला चड्डी तरी होती का चड्डी विनोद नाही तुम्ही असो नाही तर मी असो उत्तम संसार झाला तरच परमार्थ खास होईल हे झालं तर उत्तम संसार घरी गेले तुम्ही काहीच करायचं नाही बायकोला सकाळी एक चहा पेईपर्यंत बायकोशी 10 मिनिटं चांगलं गोड गप्पा आणा बायको आहे आपली बोललंच पाहिजे आणि 10 मिनिटं पोरग लहान असेल तर खेळवा मोठा असेल तर त्याला जवळ घ्या पाठीवरून हात फिरवा त्याला विचारा
अडचण विचारा, त्याची चौकशी करा, तुम्हाला सगळ्यात मोठं समाधान लागेल. त्याला विचारा तुला काय अवघड जाते. आता आपलं काय होतं, आपण पिऊन यायच्या आत पोर झोपत आहे, आपण पियाला जाईपर्यंत उठत नाही. उद्यापासून नीट झक मारा, पोरांना अर्धा तास घेऊन बस. पोरांना ध्यानात राहिलं पाहिजे ना, हा आपला कोण आहे बा. नाही तर ते पोर उद्या म्हणून सासराच माझा बाप आहे म्हणजे बसा कुठाने करेल. हा विनोद नाही. आणि एक वाक्य तर नाही तेव्हा, कुटुंब जर चांगलं तर परमार्थ. आता आम्ही तुम्हाला जर सांगतोय, आमच्या बायका जर आमच्यावर धावून उठल्या, तुम्हाला सांगण्यात काय मजा आहे. आम्ही मापात पैसे. आणि म्हणून एक संसारातला मुद्दा सांगतो तुम्हाला. कधी तुम्ही घरी गेले ना, दरवाजा वाजवला ना, बायकोने दरवाजा उघडला ना, बायको तुमच्याकडे पाहून हसली पाहिजे, बस संसार सफल. त्या बिचारीला काहीच लागत नाही, काही लागत नाही. स्त्री सारखा ऍडजस्टमेंट कोणीच करीत नाही. तिला दररोज ताजी भाजी पाहिजे असं नाही, तिच्या डोक्याला सुंदर तेल पाहिजे असं नाही, तिला सुंदर साडी पाहिजे असं नाही. समाधानी पती हाच तिचा परमार्थ. तिने जर नवरा हसताने पाहिला ना, वा वा, तिला काही लागत नाही. हो काय ऍडजस्टमेंट संसारात करावं बाईनेच. इतकीच भाजी रातभर फ्रीजमध्ये ठेवीन, सकाळी आठवल्याबरोबर गरम करीन, त्या भाजीचा वापर पहिला करीन, नंतर दुसरी भाजी. उत्तम संसाराची चिकाटी कोणाकडे असते, बायको. आणि तिला दुखवण्यात काही मजा नाही. मग एक तर करायचीच नाही. तू माणसात नाही ना, करू नका, पण केल्यावर नीट झक मार. आणि तुम्ही घरी गेले ना, पोरग उठलं ना तुमचं, हे पळत पोरग आलं पळत, आणि तुम्हाला मिठी मारली ना, संसार सफल झाला. बस पोराने तुम्हाला कडकडून मिठी मारली पाहिजे. तुम्हाला पाहिल्यावर जर पोरग शेजारच्या घरी पळून गेलं का बुवा आता मारामारी होणार आहे, आमच्या घरात काय होणार, तर मग तुमच्या जगण्यात मजा नाही. हा विनोद नका समजू. संसाराचं हे सूत्र आहे. तुम्ही आता हे सगळ्या पोरांकडे पहा. बंड्या तू कितीला लहान, हा दुसरी, म्हणजे हा किती वर्षात झाला, 8, बरोबर आहे ना. तू कितीला आहे भाऊ, तू कितीला आहे, तू नाही हा लहान 8वी 7वी का 8वी. हे किती वर्षात झालं, 12-13 वर्षात झालं. आता हे सगळे पुढारी बिडारी महिला मंडळ नीट आहे का, या पोरांचे चेहरे पहा तुम्ही. तू कितीला आहे भाऊ, 7वीला, 13 वर्षाचा आहे. विचार करा ह्या पोरांच्या चेहऱ्यावर तुम्हाला तेज दिसलं का, दिसलं का. ह्या पोयात ही पोरं कशी पाहिजे. हे सगळे पुढारी बिडारी शिकलेले बाप बीप नीट आहे का. हे पोरं आता कशी लागत होते, गुबगुबे. यांच्यावर लोड आहे का, त्यांचं कर्ज थकलं का, हप्ते ठपले का, फोन बिल आडले का, लाईट बिल आहे का, त्यांचा आकडा पकडलाय का वायरमॅननं, नाही. मग ह्या पोरांचं काय झालंय त्याचा घोळ सांगतो तुम्हाला. तुझी शाळा कितीला भरते रे म्हणते, शाळा हा कितीला भरते, 8ला. सुटते कितीला, 12. त्याची का तुझी, तुझी शाळा 5च्या पुढे भरती, आणि 8-8:30ला मुतली का सुटली तुझी शाळा. माझं कीर्तन ऐकून गेलं एकटाच हसतो माणूस घरी, एकटाच. आणि भरपूर. हे मला उत्तर सांगायचं, तू सकाळच्या शिफ्टला आहे का दुपारचा रे, बरं कितीला भरती तुझी शाळा, करेक्ट. आता वाक्य नाही आहे का बरं का, लय तुमच्या सगळ्यांसाठी हे उत्तर समर्पक आला. आता याची शाळा कितीला भरली, 12:30. सुटली कितीला, जगन कधी. तुम्ही विचार केलाय का कधी, कितीला कोंडले, 12:30ला. सोडले कितीला, 5:30ला. 6ला ट्युशन, 6ला त्याला काय लगेच ट्युशन. 7ला घरी आलं का, मग निदान खाणं पिणं आहे का नाही. आईने लगेच म्हणायचं पुस्तक घे पुस्तक. ते जगन का, घे पुस्तक. तुझ्या बापाचं आयुष्य असं गेलं, तुझं असं घालतो का, घे पुस्तक. तेव्हा बापा सुद्धा अजून अक्कल नाही. तो बाप 7वीतून 10वीत आले, आम्ही पळून गेलो, गेले बरोबर. आता हे पोरग कामाला कितीला लागलंय, 12:30ला. याला तुम्ही अभ्यासाला कितीला बसवलंय, 7:30ला. वाचण्याचा स्टॅमिना आहे त्याचा. तुम्ही याचा विचार केला का त्याच्या मेंदूचा,
त्याच्या कॅप्चरिंग कॅपॅसिटीचा, त्याच्या ब्रेनचा, त्याच्या थिसिसचा काही विचार केला का? नाही. मग ते आईच्या पुढचं भूगोलाचं उघडीतं, इतिहासाचं चाकीत, भूमिती तांगड्यात गुतीतं झोपलं. ते काय म्हणतो मरू जाऊ दे, काय मत चाललंय. एक वाक्य पहिलं देणार तेव्हा. इथं 11वी वाला होता ना कोण? हा 11वी वाला. भाऊ तुझं तास किती मिनिटात आहे? टाइम टेबल मध्ये तास किती मिनिटात आहे तुमचा? 35. 11वीला अरे 10वी पर्यंत 35, 10वी पासून BA पर्यंत 45, आणि डीएड बीएडला 60. आता तुम्ही साधा अभ्यास करा. 10वीच्या मुलाचं वय 16 वर्ष, तास 35 मिनिटं. BAच्या पोराचं वय 22 वर्ष, तास 45 मिनिटं. बीएडच्या पोराचं वय 30 वर्ष, तास 60 मिनिटं. आणि याचं वय 7 वर्ष, याचा तास किती मिनिटाचा? अभ्यासक्रम सेटल करताना आणि पोरं शाळेत घालताना कॅप्चरिंग कॅपॅसिटी ऑफ हिज ब्रेन इज डू नॉट टेकिंग कंडिशन. तुम्ही त्याचा विचारच केला. कीर्तन किती तास? 2 तास. तुमचा माझ्या पूर्व बसण्याचा स्टॅमिना किती आहे? 2 तासाचा. 35 मिनिटाचा तास त्या पोराचा का? कॅप्चरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्रेन इज ओनली 35 मिनिट्स. त्या पोऱ्याची मेंदूची एकाग्रता क्षमता 35ची आहे. 36ला मध्ये 2 शिक्षक येईपर्यंत तो मेंदू वॉश होतो. येतो बरोबर नाही? यांचे मेंदू वॉश का होणार? मेले ते मेलेचा माहिती. कारण त्यांना बरं शाळेला पुस्तकं नाही येत. पाहता पहिलीला 4 पुस्तकं. गुरुजी मेलं लिहू लिहू, आणि पोहरं मेले दप्तर वाहू वाहू. कोणाला सुधारणं काय झालं? ते गुरुजी नुसतं लिहत, काय लिहतय त्याचं त्यालाच माहिती. नुसतं लिहत. आपल्या बायकोला कितवा महिना? लिहा गुरुजीनं. आपल्याला पोरं किती झाले? लिहा गुरुजीनं. मतदार याद्या गुरुजीकडं, जनगणना गुरुजीकडं. संडास कोणी बांधलं? लिहा गुरुजीनं. अजून 2-3 वर्षानं कोण संडास करून आला? लिहा गुरुजीनं. परत कशी काय झाली? पातळ झाली का कोरडी झाली? लिहा गुरुजीनं. अरे काय बावळ्याचा बाजार आहे सगळा. सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो, सरपंचांना पाटलाला, जिथं जिथं 4थी पर्यंत मराठी शाळा असतील तिथं गावच्या लोकांनी 4थी पर्यंत एक 500-700 रुपयाचा क्लर्क शाळेला ठेवला पाहिजे, आणि गुरुजी शिकवायला मोकळा ठेवला पाहिजे. गुरुजीला पहिलं शिकवायला मोकळा. गुरुजीला तुम्हाला बोलायचा अजिबात अधिकार नाही. त्या बिचाराचं काही दोषच नाही ना. तू नुसतं लिहतोय तो, आणि तेवढं त्याला काम दिलंय. एक 500-700 रुपयाचं गरीबाचं पोरग क्लर्क ठेवा. या पोरांचं लिखाण कोणाकडे द्या? क्लर्क द्या. आणि गुरुजी शिकवायला मोकळा ठेवा, तरच यांचा कार्यक्रम होणार. कारण गुरुवर्ग 4 आणि गुरुजी 2. त्यात एक काही माहिती पुरी तो मग काय मी तो कोण इकडं एकच राहिला. त्यातल्या त्यात शिकलेले लोक ध्यानात ठेवा, आपल्यापेक्षा ह्या पोरांच्या मेंदूची विकास जास्त आहे. आता आपल्यापेक्षा पोर हुशार आहे. आपले गेले दिवस लबाड बोलायचं नाही. आपल्याला यांचं जमन का? आपल्याला अंडरपॅन्टी केव्हा आल्या? खोटं बोलायचं नाही. जनरली न बोललेलं बरं. आपल्या तरी यांच्यात फरक आहे. आता 1.5 वर्षाच्या पोराला सगळे चायनीज कळतात, आणि आत्ताच्या पोराची बुद्धी ही आपल्यापेक्षा जास्त आहे. मग आता तुम्हाला मुद्दा सांगतो, यांची बुद्धी झाली जास्त, आर झाला कमी, आणि दडपण झालं जागणारच नाही. हे जास्तीत जास्त 42, 45 ला यांची पुण्यतिथी होणार. हा विनोद समजू नका. मेंदू मला तुमच्या पुढे 2 तास बोलायचं म्हणजे माझ्या पोटात निदान एखादी चपाती नको का? बोलायला ताकद लागते. मग ह्या पोरांना बुद्धी चालवायची म्हणजे ताकद नेमकी कमी पडली. तुम्ही काय त्यांना खोबरं बदाम चालू शकत नाही. म्हणजे या वाटोळ झालं. याच्याकरता हा मुद्दा पाळा. शून्याला किंमत इथं आलतो. मी कुठे गेलो जागेवांना, तुम्ही अजिबात काळजी करत नाही. शून्याला किंमत अंकामुळं. कळलं? अंक नाही, शून्याची किंमत 0. 11वी सायन्स. शून्याच्या अगोदर 7 लिहिली, ती झाली 70, पुढं 7 लिहिली 7. मग किंमत कुणामुळे? अंकामुळे. पण कुणाला? शून्याला. 0 ह्याचं व्हॅल्युएशन, बट वेन 1 इज प्रेझेंट 1 इज ॲब्सेंट 0 ह्याचं नो एनी व्हॅल्युएशन. शून्याला किंमत अंकामुळे. आता हे शरीर आहे, तुम्ही याला किती सजवा, फेअर अँड लवली लावा, पॉन्ड्स लावा, लिपस्टिक लावा, ब्युटी पार्लर करा, मिक्सिंग करा, पाळी कसं काळी करा, काळी केस तांबडी करा, सिरे मिक्स करा, पुळ्या बिळ्या काढा, तुम्हाला जसा ऊतीन कपडे घाला नका घालू. आता कपडे तर आलंय थोड्या,
2-3 वर्षाने बंद होणार. कारण आता पॅन्ट आली इथवर, आता काय हितभर वर सरकला म्हणजे मग मोकळा झाला. शर्ट आलाय इथवर, आता जवळजवळ कपड्यांचं मिटलंच. अजून 2-3 वर्षाने जो मोकळा येईल तो ग्रेट. कपडे जरा सोयीचे घाला राजा हो. काय खेड्या बांड्यासारखी कपडे घालल्या. कपडे कसे शोभून असावा, हलके असावा, हलके असावेत, साधे असावेत, पण अंग दाखवून. काय कपडे, काय पॅन्टी आणल्यात कुणीकडून. एक पॅन्ट आहे तुम्हाला सांगतो, इतके खिशे अखेर रिकामे पण नुसते खिशेच. एक पॅन्ट आणली तुम्हाला सांगतो, ती जीन ती शोधली कोणी, त्या माणसाचा पहिला तपास केला पाहिजे. काय भंगार चोट पॅन्ट आहे ती. जीन पॅन्ट घातलेला माणूस मागून पावा, मागून पुढून नाही एवढा खास दिसत. काय जानवर दिसत माग. कॉइन बॉक्स दिसत माग, 2 कॉइन बॉक्स. अरे काय त्या कपड्याला तराय. मला एक सांगा, कपड्याला काही किंमत नाहीच का हो. कपड्याला किंमत नाही आहे. आता शाळेत जाणाऱ्या पोरानं मस्त इनबिन करावी, कॉलेजला जाणाऱ्या पोरानं साधा पॅन्ट शर्ट इन बिन टकाटक राहायचं. 1-2 शर्ट, 2च ड्रेस वापरायचे शाळेत जायला. सोमवार मंगळवार बुधवार, गुरुवार शुक्रवार शनिवार, 3 एकच ड्रेस 3 दिवस वापरायचा. सोमवार मंगळवार बुधवार साधा आपल्या परिस्थितीनुसार, पण त्याला कलर बिलर जरा व्यवस्थित. असं खैरी माने इथून वर तांबडा आहे, मध्ये पिवळा, मध्ये हिरवा, खाली कलरच नाही. आणि तुम्हाला एक सांगतो, कलर्ड कपडे घालणं किंवा अकराळ विक्राळ कपडे घालणं भोग आहे. पांढरा स्वच्छ ड्रेस करायचा किंवा काळी पॅन्ट पांढरा शर्ट, जसा आपल्या शरीराला शोभेला असा. एक 3 ड्रेस ठेवायचे. शेतकऱ्यांना एक चांगला ड्रेस ठेवायचा गावाला जायला. 5-6 दिवसातून एकदा कोणी गावाला जायचं असलं तर घालायचा. घरगुती आपलं तर चालूच आहे, पण जरा काही सिस्टमॅटिक पण आहे का नाही. काय त्या कपड्यात तुम्हाला झालंय काय नक्की. मूर्खासारखं कसं राहायचं, काही नवीनच आणायचं कोणी बी. आता त्या पुरीने एक पद्धत आणली, कुठून ती तोंड बांधायची. फक्त डोळेच